नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून काहीतरी रिकामं वाटतं का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे विचार करा, अशी अनेक लोकं असतात आपल्या आजूबाजूला, जिथे उत्तम करिअर आहे, चांगला पगार आहे, एक सुरक्षित कुटुंब आहे. हो, आणि राहणीमान सुद्धा अतिशय उच्च दर्जाचं असतं. अगदी बरोबर. सर्व सुखसोयी उपलब्ध असतात. वीकेंडला फिरायला जाणं होतं, चांगल्या हॉटेल्समध्ये जेवण होतं. पण तरीही कधीतरी रात्री झोपताना किंवा अचानक शांत बसलेला असताना आतून एक अस्वस्थता जाणवते. हो, एक न संपणारी पोकळी. हो ना. असं वाटतं की हे सगळं मिळूनही हातात काहीच नाहीये. जर ही भावना आपल्यापैकी अनेकांना ओळखीची वाटत असेल, तर आजची ही सखोल चर्चा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. नक्कीच. कारण ही जी आधुनिक बेचैनी आहे ती आजच्या काळातील एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. खरंय. सगळं काही असूनही काहीतरी हरवल्यासारखं वाटणं ही भावना मानवी मनात खूप खोलवर रुजलेली आहे. आपण अनेकदा याकडे केवळ तात्पुरता ताण म्हणून दुर्लक्ष करतो, पण वास्तवात तो एका मोठ्या आंतरिक संघर्षाचा भाग असतो. म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि तो मुख्य प्रश्न असा आहे की सुखसोयी भरपूर असल्या तरी मन शांत नसेल तर खरं सुख म्हणायचं तरी कशाला? अत्यंत मार्मिक प्रश्न आहे हा. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण B.R. आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या अप्रतिम ग्रंथातील माहितीच्या आधारे सिद्धार्थ गौतमाचा प्रवास समजून घेणार आहोत. हो, हा ग्रंथ या विषयासाठी एक अतिशय भक्कम आधार आहे. अगदी. आजची ही आपली अस्वस्थता आणि बुद्धांनी शोधलेला व्यावहारिक मार्ग यांचा नक्की कसा संबंध आहे हे उलगडण्याचा आपला आजचा प्रयत्न असणार आहे. या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य सांगायचं तर डॉक्टर आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनाकडे अत्यंत तर्कशुद्ध आणि मानवी दृष्टिकोनातून पाहिलं आहे. अच्छा, म्हणजे त्यात कोणती गूढता नाहीये? अजिबात नाही. मानवी दुःखाचं मूळ आणि त्यावरचा उपाय त्यांनी अतिशय स्पष्टपणे मांडला आहे. बुद्धांचा प्रवास हा एका माणसाचा स्वतःला आणि जगाला समजून घेण्याचा प्रवास होता, आणि तो आजच्या काळातही तितकाच लागू पडतो. मग मला वाटतं आपण सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यापासूनच सुरुवात करूया. हो, नक्कीच. आपण नेहमी असं ऐकतो की सिद्धार्थ गौतमानं एक म्हातारा माणूस पाहिला, मग आजारी माणूस आणि प्रेत पाहिलं, आणि त्यानं लगेच घर सोडलं. ती पारंपरिक कथा. हो, तीच. पण या ग्रंथात डॉक्टर आंबेडकर एक अतिशय तर्कशुद्ध प्रश्न विचारतात की वयाच्या 29व्या वर्षापर्यंत एका अत्यंत हुशार राजपुत्रानं या सामान्य मानवी अवस्था पाहिल्याच नसतील, हे कसं शक्य आहे? बरोबर. म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी सखोल आणि व्यावहारिक कारण असणार की नाही? अगदी अचूक मुद्दा आहे हा. डॉक्टर आंबेडकरांनी या पारंपरिक कथेतील विसंगती अतिशय मार्मिकपणे दाखवून दिली आहे. मानवी जीवनातील दुःख किंवा आजारपण या गोष्टींपासून कोणालाही 29 वर्ष पूर्णपणे अनभिज्ञ ठेवता येत नाही. हो, ते शक्यच नाहीये मुळी. आणि सिद्धार्थाकडे काय नव्हतं? राजवाडे होते, उत्तम सुखसोयी होत्या, सौंदर्य, संपत्ती, सत्ता, सर्व प्रकारची सुरक्षितता त्यांच्याकडे होती. सगळं काही होतं. पण या भौतिक गोष्टींना आंतरिक शांतता देऊ शकल्या नाहीत. ते स्वतःला आणि आजूबाजूच्या परिस्थितीला सतत प्रश्न विचारत होते. अच्छा. समाजातील विषमता, एका माणसाने दुसऱ्या माणसाचं केलेलं शोषण, या गोष्टी त्यांना प्रचंड अस्वस्थ करत होत्या. म्हणजे हे एखाद्या परफेक्ट सोशल मीडिया प्रोफाईल सारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. अरे वा, हे छान उदाहरण आहे. कसं काय? म्हणजे बघा ना, जिथे बाहेरून पाहताना सगळं कसं झगमगीत, छान आणि सुखी दिसतं, जगाच्या नजरेत ते आयुष्य आदर्श असतं, पण आतून ती व्यक्ती पूर्णपणे एकटी, गोंधळलेली आणि अस्वस्थ असते. अगदी तंतोतंत जुळते हे. सिद्धार्थाची अवस्थाही बाहेरून अशीच परफेक्ट दिसत होती, पण आतून एक वेगळंच द्वंद्व सुरू होतं. हे रूपक अतिशय चपखल आहे, आणि यातूनच आपल्याला सिद्धार्थाच्या त्या अस्वस्थतेचे खरे स्वरूप समजते. जर आपण याला मानवी मानसशास्त्राशी जोडून पाहिलं तर लक्षात येईल की भौतिक सुख आणि मानसिक शांतता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ती अस्वस्थता काही आजार नव्हता? अजिबात नाही. सिद्धार्थाची ही जी अस्वस्थता होती ती त्यांची कमजोरी नव्हती, ते नैराश्य किंवा डिप्रेशन नव्हतं, तर मग तो एका मोठ्या शोधाचा, एका आंतरिक क्रांतीचा आरंभ होता. बापरे, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आणि सकारात्मक आहे. हो ना. ते जीवनापासून पळ काढत नव्हते, तर जीवन खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा, त्यातल्या दुःखाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे अस्वस्थ वाटणं हे नेहमीच वाईट नसतं, तर कधीकधी ती एका नवीन प्रवासाची नांदी असू शकते. अगदी बरोबर. आपण अनेकदा अस्वस्थतेला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो.
पण जेव्हा आपण अस्वस्थ असतो तेव्हा आपण साधारणपणे काय करतो? आपण ती पोकळी भरून काढण्यासाठी नवीन वस्तू घेतो, सत्तेच्या किंवा यशाच्या मागे धावतो. हो, आपण डिस्ट्रॅक्शन्स शोधतो. सिद्धार्थालाही असे मोह झालेच असतील ना, कारण सत्तेचा वापर करूनही जगात बदल घडवता येतो असा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? अर्थातच आला असेल. आणि इथेच राजा बिंबिसाराची भेट अत्यंत महत्वाची ठरते. अच्छा, राजा बिंबिसार. हो, जेव्हा सिद्धार्थ गृहत्याग करून राजगृह येथे पोहोचतात तेव्हा मगध देशाचा सामर्थ्यवान राजा बिंबिसार त्यांच्याकडे येतो. सिद्धार्थाचं तरुण देखणं रूप आणि त्यांची बुद्धिमत्ता पाहून बिंबिसार त्यांना सांगतो की तुला जर स्वतःचं राज्य नको असेल तर माझं अर्धराज्य घे. बापरे, अर्धराज्य. होय, तो म्हणतो की माझ्या अफाट सैन्याचा वापर कर आणि जगावर राज्य कर. या वयात हे संन्याशाचे कपडे तुला शोभत नाहीत. म्हणजे विचार करा, आजच्या भाषेत सांगायचं तर जगातल्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ बनण्याची थेट ऑफर होती ही. अगदी तेच. थोडक्यात सांगायचं तर बिंबिसार त्यांना सत्ता, संपत्ती आणि भौतिक यशाचं सर्वोच्च शिखर एका ताटात सजवून देऊ करत होता. मग सिद्धार्थाने ही ऑफर का नाकारली? जर त्यांना जगातलं दुःख दूर करायचं होतं तर सत्तेच्या माध्यमातनं ते जास्त सोपं झालं नसतं का? इथेच सिद्धार्थाच्या विचारांची प्रगल्भता दिसून येते. सिद्धार्थाला भौतिक सुखांचं आणि सत्तेचं खरं स्वरूप समजलं होतं. म्हणजे कसं? सत्तेतून तात्पुरते नियम बदलता येतात, पण माणसाच्या आतलं दुःख आणि हाव संपवता येत नाही. आंबेडकरांच्या ग्रंथातील दाखला द्यायचा तर सिद्धार्थानं बिंबिसाराला अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलं. काय सांगितलं? ते म्हणाले की या सर्व वासना आणि भौतिक सुखे म्हणजे गवताच्या जळत्या मशालीसारखी किंवा कुत्र्याला टाकलेल्या कोरड्या हाडाच्या तुकड्यासारख्या आहेत. गवताची मशाल आणि कोरडं हाड, यामागील नक्की तर्क काय होता हे जरा सविस्तर समजून घ्यायला नक्की आवडेल मला. बघा, गवताची मशाल जर आपण हातात धरली आणि वाऱ्याच्या दिशेने धावू लागलो तर काय होईल? मग ती मशाल लवकरच आपलाच हात जळेल. अगदी बरोबर. भौतिक सुखांची आणि अमर्याद सत्तेची हाव अगदी तशीच असते. ती ज्याच्या हातात असते त्याचाच ती आधी नाश करते. बापरे, किती सुंदर आणि भयानक उदाहरण आहे. आणि ते कोरड्या हाराचं काय? ते रूपक तर अजूनच भेदक आहे. एका भुकेल्या कुत्र्याला जर कोरडं हाड दिलं तर तो ते चावत राहतो. त्यातून मांस मिळत नाही, रक्त येत नाही, त्याची भूकही भागत नाही. उलट मग त्याचेच दात तुटतात आणि हिरड्यांतून रक्त येऊ लागतं. अरे रे. पण त्या कुत्र्याला वाटतं की त्याला हाडातून काहीतरी मिळत आहे. भौतिक सुखे आणि वासना या अगदी अशाच आहेत. ती फक्त आपली तहान वाढवतात पण खरं समाधान कधीच देत नाहीत. हा विचार किती अचूक आहे. आपण मगाशी जे सोशल मीडिया प्रोफाईलचं रूपक पाहिलं त्यालाच पुढे न्यायचं तर आपणही आजच्या काळात हेच करत नाही का? हो, आपण सगळेच ते करतोय. आपल्या आतली पोकळी भरून काढण्यासाठी आपण सतत नवीन गॅजेट्स, प्रमोशन, महागड्या गाड्या किंवा लोकांच्या मान्यतेच्या मागे धावतो. म्हणजे व्हॅलिडेशनच्या मागे. हो, अगदी. लाईक्स आणि कमेंट्सच्या रूपात आपण ते कोरडं हाडच चघळत राहतो असं म्हणायला हरकत नाही. होय ना. एक ध्येय गाठलं की 2 दिवस आनंद मिळतो आणि मग पुन्हा तीच पोकळी जाणवू लागते. आपली तहान कधीच भागत नाही. अगदी तसंच. हेच सिद्धार्थाने ओळखलं होतं की बाह्य यश हे आंतरिक दुःखावरचं औषध नाही. म्हणूनच त्यांनी बिंबिसाराची ती मोठी ऑफर नाकारली. अच्छा, पण यानंतर त्यांनी काय केलं? यानंतर सिद्धार्थाने सत्याचा शोध घेण्यासाठी जो मार्ग निवडला तोही एक दुसऱ्या टोकाचा प्रवास होता. दुसऱ्या टोकाचा म्हणजे काय? भौतिक सुखांचा त्याग केल्यानंतर त्यांनी उर्वेला इथे जाऊन अत्यंत कठोर तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. म्हणजे स्वतःला जाणीवपूर्वक शारीरिक त्रास देण्याचा मार्ग. पण सिद्धार्थासारख्या तार्किक माणसाने असा मार्ग का निवडला असेल? त्या काळात अशी एक प्रबळ समजूत होती की शरीर आणि त्याच्या गरजा या आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. अच्छा. जोपर्यंत शरीराला कष्ट दिली जात नाहीत तोपर्यंत मन शुद्ध होत नाही, असा तो विचार होता. याच विचारधारेचा प्रभाव म्हणून सिद्धार्थाने सलग 6 वर्षे अंगावर घाण आणि धूळ साचू दिली. बापरे, सलग 6 वर्षे? होय, त्यांनी अन्न ग्रहण करणं जवळपास सोडून दिलं होतं. दिवसाला फक्त एक तांदळाचा दाणा किंवा एक तीळ खाऊन ते राहत असत. हे तर भयंकर आहे. ग्रंथात असा उल्लेख आहे की त्यांचं शरीर इतकं क्षीण झालं होतं की पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हाताला लागायचा. डोळे खड्ड्यात गेले होते. त्यांनी स्वतःला अक्षरशः मृत्यूच्या दारात नेऊन उभं केलं होतं. हा तर पूर्णपणे विरोधाभास झाला. आधी राजवाड्यातलं अतिसुख आणि नंतर जंगलातलं अतिदुःख. हो ना.
आजच्या काळातही आपण हेच पाहतो. लोक कॉर्पोरेट जगात स्वतःला अक्षरशः जाळून घेतात, ज्याला आपण हसल कल्चर म्हणतो. अगदी बरोबर. झोप ही कमकुवत लोकांसाठी असते असं मानून ते सतत काम करत राहतात किंवा वजन कमी करण्यासाठी स्वतःला अक्षरशः उपाशी मारतात. आपणही अशीच टोकाची भूमिका घेतो. हो, आपणही त्यात चुका करतो. पण मला सांगा, सिद्धांताला या कठोर तपश्चर्येतून काही साध्य झालं का? त्यांना त्यांचं उत्तर मिळालं? नाही, अजिबात नाही. आणि हाच या कथेतला आणि मानवी इतिहासातील एक सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. अच्छा, म्हणजे त्यांना चूक समजली. होय. 6 वर्षांच्या या भयंकर शारीरिक आणि मानसिक छळानंतर सिद्धार्थाच्या लक्षात आलं की हा मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे. जसा अतिभोग माणसाला शांतता देऊ शकत नाही, तसंच स्वतःला शिक्षा देणं किंवा शरीराचे अमानुष हाल करणं हे देखील माणसाला ज्ञानाकडे नेऊ शकत नाही. हे खूपच तार्किक आहे. यामागे एक अत्यंत साधं आणि वैज्ञानिक कारण होतं. जर शरीर कमकुवत असेल, मेंदूला योग्य पोषणच मिळत नसेल, तर मन एकाग्र कसं होणार? आणि मन एकाग्र नसेल तर प्रज्ञा कशी जागृत होणार? हे अगदी खरंय. म्हणजे जर राजवाड्यातही शांतता नाही आणि जंगलात उपाशी राहण्यातही शांतता नाही, तर मग खरी शांतता आहे तरी कुठे? ती शांतता या दोन्ही टोकांच्या अगदी मध्यभागी आहे, ज्याला बुद्धांनी मध्यम मार्ग असं म्हटलं आहे. अच्छा, मध्यम मार्ग. जेव्हा सिद्धार्थाला हे सत्य उमगलं, तेव्हा त्यांनी सुजाता नावाच्या स्त्रीने अत्यंत श्रद्धेने दिलेली खीर खाल्ली आणि ते पुन्हा अन्नाचं ग्रहण करू लागले. पण मग त्यांच्या सहकाऱ्यांचं काय झालं, जे त्यांच्यासोबत तपश्चर्या करत होते? त्यांचे जे 5 सहकारी होते ते त्यांना सोडून गेले. त्यांना वाटलं की सिद्धार्थ आता भ्रष्ट झाला आहे, तो मार्गावरून भटकला आहे. बापरे, म्हणजे लोकांनी टीका केली त्यांच्यावर. हो, पण सिद्धार्थाने समाजाच्या या टीकेची पर्वा केली नाही. त्यांनी या मध्यम मार्गाचा स्वीकार केला आणि ते एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले. आणि तिथेच त्यांना संबोधी म्हणजेच ज्ञानप्राप्ती झाली. इथेच खरी गंमत आहे. आपण ज्ञानप्राप्ती किंवा एनलाइटनमेंट हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी चमत्कारिक चित्र उभं राहतं. हो, नक्कीच. आकाशातून प्रकाश वगैरे. हो ना, आकाशातून प्रकाश आला असेल, ढगांतून आवाज आला असेल किंवा अचानक कोणतीतरी जादुई शक्ती मिळाली असेल असं वाटतं. पण डॉक्टर आंबेडकरांच्या या ग्रंथानुसार हे एनलाइटनमेंट नक्की काय होतं? या मागचं मानसशास्त्र काय होतं? डॉक्टर आंबेडकरांनी या प्रक्रियेवरील सर्व गूढतेचं आवरण दूर केलं आहे. ज्ञानप्राप्ती म्हणजे कोणतीही जादू नाही किंवा कोण्या ईश्वराने दिलेला साक्षात्कार नाही. मग ते नक्की काय आहे? तर तो मानवी जीवनाचा एक अत्यंत व्यावहारिक, तार्किक आणि मानसशास्त्रीय मार्ग शोधणे होय. सिद्धार्थाला हे उमगलं की जगात दुःख आहे आणि त्या दुःखाचं मूळ हे बाहेरच्या जगात नसून माणसांच्या स्वतःच्या तृष्णेत आहे. म्हणजे स्वतःच्या अपेक्षांमध्ये? अगदी बरोबर. अवाजवी अपेक्षेत, हवेमध्ये आणि अज्ञानात आहे. खरा आनंद आपण किती भौतिक वस्तू गोळा करतो यात नसून आपल्या मनाची दिशा काय आहे, आपण स्वतःच्या विचारांना कसं हाताळतो यात आहे. या जीवन पद्धतीलाच त्यांनी धम्म असं म्हटलं. पण थांबा, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. जर माणसाने सर्व इच्छा आणि तृष्णा सोडून दिल्या तर तो प्रगती कशी करणार? हा प्रश्न अनेकांना पडतो. मग तर समाज तिथेच थांबेल ना? महत्वाकांक्षा असणं चुकीचं आहे का? जर आपण सर्व इच्छा मारून टाकल्या तर आपण नवीन शोध कसे लावणार किंवा आपलं जीवन कसं सुधारणार? हा अत्यंत महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला गरज निरोगी महत्वाकांक्षा आणि तृष्णा किंवा हाव यातील फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, हा फरक कसा ओळखायचा? बघा, बुद्धांनी कधीही असं म्हटलं नाही की माणसाने प्रगती करू नये किंवा मूलभूत गरजा पूर्ण करू नयेत. त्यांनी तृष्णेला विरोध केला. तृष्णा म्हणजे नक्की काय? तृष्णा म्हणजे अशी हाव जी कधीच संपत नाही, जी आपल्याला सतत अस्वस्थ ठेवते. तुम्ही घर बांधा, प्रगती करा, पण त्या प्रक्रियेत जर तुम्ही स्वतःची मानसिक शांतता गमावत असाल, इतरांचं नुकसान करत असाल, तर ती तृष्णा आहे. म्हणजे हाव असणं चुकीचं आहे. हो, धम्म हा आपल्याला कृती करण्यापासून थांबवत नाही, तर तो आपल्या कृतीमागचा हेतू शुद्ध करायला शिकवतो. म्हणजे आपण धम्माला एक प्रकारची मानसिक प्रणाली किंवा मेंटल ऑपरेटिंग सिस्टम म्हणू शकतो का? नक्कीच म्हणू शकतो. कारण बऱ्याचदा आपण धम्म म्हणजे एखादा धर्म, काही कर्मकांड किंवा फक्त डोळे मिटून बसणार असं समजतो. अगदी 100% बरोबर. धम्म ही खऱ्या अर्थानं एक मानसिक आणि नैतिक प्रणाली आहे, जी आपल्याला जगण्याचा योग्य दृष्टिकोन देते. अच्छा. डॉक्टर आंबेडकरांच्या ग्रंथात धम्माची अतिशय सुस्पष्ट व्याख्या दिली आहे.
धम्म म्हणजे केवळ पूजापाठ, यज्ञ किंवा ईश्वराची संकल्पना नाही. मग धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे जीवनाची शुद्धता, शरीर, वाचा आणि मनाची शुद्धता राखणे, प्रत्येक क्षण जागरूकतेने जगणे. जागरूकतेने जगणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व गोष्टी अनित्य आहेत हे सत्य समजून घेणे. अनित्य म्हणजे काय? म्हणजे कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही. ना सुख, ना दुःख, नाही संपत्ती. हे सत्य ज्या दिवशी आपण स्वीकारतो त्या दिवशी आपली बहुतांश अस्वस्थता आपोआप संपते. पण काही लोकांना वाटू शकतं की जगात फक्त दुःख आहे आणि सगळं काही नष्ट होणार आहे, असं मानणं म्हणजे खूप निराशावादी नाही का? हो, तसं वाटू शकतं वरवर पाहता. हे ऐकायला थोडं डिप्रेसिंग वाटू शकतं, पण मला असं वाटतं की हा दृष्टिकोन अजिबात निराशावादी नाहीये. कसं काय? हे म्हणजे असं आहे की आपण आजारी आहोत हे मान्य करणं. आजार मान्य करणे याचा अर्थ निराश होणे नाही, तर त्यावर योग्य उपचार सुरू करणे असा होतो की नाही? अगदी बरोबर, उत्तम उदाहरणे आहे. जर आपण आजारी आहोत हेच मान्य केलं नाही तर आपण औषध कसं घेणार? धम्माचा मुख्य उद्देशच दुःखाचं मूळ शोधून त्याचं निवारण करणं हा आहे, बरोबर ना? अगदी अचूक विश्लेषण. बुद्धांचा मार्ग हा पूर्णपणे आशावादी आणि कृतीवर भर देणारा आहे. ते म्हणतात की दुःख आहे, पण त्या दुःखातून बाहेर पडण्याचा एक निश्चित मार्गही आहे. तो मार्ग कोणता आहे? प्रज्ञा आणि करुणा या दोन भक्कम स्तंभांवर हा धम्म उभा आहे. प्रज्ञा म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक समजण्याची बुद्धी, आणि करुणा म्हणजे सर्व सजीवांबद्दलची निखळ आपुलकी. खूपच सुंदर. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा मानवी जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होतं. आणि मग यातूनच निर्वाण ही संकल्पना पुढे येते नाही का? कारण निर्वाण म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर मृत्यू किंवा एखादी अशी रहस्यमय अवस्था येते जिथून कोणी परत येत नाही. हो, हा एक खूप मोठा समज आहे. हो ना? सर्वसामान्य माणसासाठी निर्वाण हा शब्द खूपच गूढ वाटतो. हां, हे खूप मोठा आणि जुना गैरसमज आहे, जो डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत प्रभावीपणे खोडून काढलाय. त्यांनी फायर सर्मनचा अतिशय सुंदर आणि तर्कशुद्ध संदर्भ दिलाय. फायर सर्मन ते काय आहे? बुद्ध त्यांच्या भिक्खूंना म्हणतात की हे भिक्खूंनो, सगळं काही जळत आहे. तुमचे डोळे जळत आहेत, कान जळत आहेत, तुमचं मन जळत आहे. बापरे, मन जळत आहे? हो. आता इथे प्रश्न असा पडतो की कशाने जळत आहेत हे सगळे? तर ते लोभ, राग, द्वेष, अवाजवी तृष्णा, सतत इतरांशी केली जाणारी तुलना आणि उद्याच्या भीती यांच्या आगीत जळत आहेत. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलच्या रूपकाकडे यायचं झालं तर आपला जो सततचा ताणतणाव आहे, ऑफिसमधलं राजकारण आहे, माझ्याकडे त्याच्यापेक्षा कमी का आहे ही भावना, हो, अगदी तीच आग. किंवा मला त्याच्यापेक्षा जास्त लाईक्स का नाहीत, ही जी सततची तुलना आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तीच आग आहे. तर आपण आतून सतत जळत असतो. होय, तीच ती भयंकर आग. आणि निर्वाण म्हणजे मृत्यू किंवा या जगातून नाहीसं होणं नव्हे, तर निर्वाण म्हणजे हीच आतली आग शांत करणे. अच्छा, म्हणजे शांत होणं. हो, हा शब्दच निवणे किंवा शांत होणे यातून आला आहे. जेव्हा माणसाच्या मनातील राग, द्वेष आणि लोभाची आग विझते, जेव्हा त्याच्या अपेक्षा आणि तहान नियंत्रणात येते, तेव्हा जे अत्यंत शांत आणि स्पष्ट मन उरतं, ती अवस्था म्हणजे निर्वाण. हे तर खूपच छान आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्वाण माणसाला जिवंतपणी आणि याच जगात मिळवता येतं. त्यासाठी मरण्याची किंवा कुठेही पळून जाण्याची काहीच गरज नाहीये. हां, तर खूपच मोठा दिलासा देणारा विचार आहे. पण यावरून माझ्या मनात एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण वास्तवात आपण तर सामान्य माणसं आहोत. आपली घरं आहेत, नोकऱ्या आहेत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत. हो, मुलांचं शिक्षण आहे. अगदी. मग हे निर्वाण किंवा ही मनाची शांतता मिळवण्यासाठी आपल्याला ही सगळं सोडून जंगल गाठावं लागेल का? आपले व्यवसाय, करिअर, बँकांचे हफ्ते हे सगळं सोडून संन्यास घ्यावा लागेल का? अजिबात नाही. आणि याचा अत्यंत चपखल उदाहरण ग्रंथात अनाथपिंडिकाचा गोष्टीच्या रूपाने दिलाय. कोण होता हा अनाथपिंडिका? अनाथपिंडिका हा श्रावस्तीमधला एक अत्यंत श्रीमंत आणि प्रख्यात व्यापारी होता. त्याचा खूप मोठा व्यवसाय होता. शेकडो लोक त्याच्याकडे कामाला होते. अच्छा, म्हणजे तो खूप व्यस्त माणूस असणार? होय. जेव्हा तो बुद्धांना भेटला तेव्हा त्याने थेट विचारलं की माझं आयुष्य खूप धावपळीचं आहे, माझ्यावर व्यवसायाच्या आणि कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत, तर ही मानसिक शांतता मिळवण्यासाठी मला माझी सर्व संपत्ती आणि माझा व्यवसाय सोडून तुमच्यासारखं भिक्खू व्हावं लागेल का? एका अर्थाने हा आपल्या सर्वांचाच प्रश्न आहे. मग बुद्धांनी यावर काय उत्तर दिलं? हा समतोल कसा साधायचा? बुद्धांनी अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितलं की नाही, अजिबात नाही.
बुद्धांनी त्याला सांगितले की कुटुंबासोबत राहून सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आणि व्यवसाय करूनही माणूस शांततेच्या मार्गावर चालू शकतो. म्हणजे संपत्ती कमवणं चुकीचं नाहीये. नाही, संपत्ती कमवणं हे कोणतंही पाप नाही. उलट कष्टाने आणि प्रामाणिकपणे संपत्ती कमवून ती स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी वापरणं हे योग्यच आहे. पण मग इथे अडचण कुठे येते? संपत्ती असूनही माणूस दुःखी का होतो? कारण आपण त्या संपत्तीचे मालक होण्याऐवजी तिचे गुलाम होतो. इथेच तो मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे. अच्छा. बुद्धांनी अनाथ पिंडिकाला सांगितलं की संपत्तीचा एक विश्वस्त म्हणून विचार कर, ट्रस्टी किंवा कस्टोडियन म्हणून. संपत्तीचा उपभोग घे, पण तिच्याशी अटॅच होऊ नकोस. म्हणजे मालकी हक्क गाजवू नकोस. हो, जर उद्या व्यवसायात तोटा झाला किंवा संपत्ती गेली तरी तुझी मानसिक शांतता ढळता कामा नये. अट फक्त एकच आहे, सुखाचा उपभोग घ्या, पण त्यालाच सर्वस्व मानू नका. म्हणजे चिखलात असूनही अलिप्त राहणाऱ्या कमळासारखं जीवन जगायचं. अगदी योग्य उदाहरण दिलेत तुम्ही. कमळ पाण्यात आणि चिखलातच वाढतं, पण त्याच्या पानांवर पाण्याचा एक थेंबही टिकत नाही. आपण समाजात स्पर्धेत राहायचं, पण त्या स्पर्धेचा ताण मनावर येऊ द्यायचा नाही. अगदी तसंच. भौतिक सुखांचा आनंद नक्की घ्या, पण जर उद्या ती सुख नसतील तर त्याचं दुःख करत बसू नका. तुमच्या आतली अस्वस्थता बाहेरच्या जगातल्या वस्तू मिळवून, नवीन गाड्या घेऊन किंवा बँक बॅलन्स वाढवून शांत होणार नाही. खरंय. ती अस्वस्थता तुमच्या आतल्या तृष्णेला, तुमच्या अपेक्षांना योग्य वळण देऊनच शांत होईल. हाच तो खरा मध्यम मार्ग आहे. मग ह्या सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनात नक्की अर्थ काय? आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? खूप काही शिकण्यासारखं आहे. बाहेरच्या जगात सगळं परफेक्ट असताना आज जी पोकळी जाणवते त्यावर आपण रोजच्या जीवनात काय व्यावहारिक पावले उचलू शकतो? अतिशय सोपे आणि रोजच्या जीवनात वापरता येतील असे काही उपाय आपण करू शकतो. पहिला उपाय म्हणजे दररोज स्वतःच्या मनाचं निरीक्षण करण्याची सवय लावा. म्हणजे स्वतःचे विचार तपासणे? हो, आपल्या मनात कोणते विचार येत आहेत हे त्रयस्थपणे पाहायला शिका. दुसरा उपाय म्हणजे इतरांशी तुलना करणं पूर्णपणे थांबवा. सोशल मीडियाचा वापर कमी करणं सुद्धा महत्वाचं आहे. अगदी. सोशल मीडियावर दुसऱ्याचं फिल्टर लावलेलं आयुष्य पाहून स्वतःच्या खऱ्या आयुष्याला कमी लेखू नका. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज आणि हाव यातील रेषा समजून घ्या. हो, हे खूप महत्वाचं आहे. गरजेपुरता मिळवणं आणि प्रगती करणं योग्यच आहे, पण हवेपायी स्वतःची शांतता गमावणं हा मूर्खपणा आहे. तसंच मला वाटतं की रोज थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसणं हेही खूप गरजेचं आहे. कुठलीही कठीण परिस्थिती आली तर लगेच रिॲक्ट करण्याऐवजी ती परिस्थिती समजून घेऊन योग्य रिस्पॉन्ड करण्यावर आपण भर दिला पाहिजे. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुखसोयींचा वापर नक्की करा, पण त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. आपली मनःशांती एखाद्या नवीन गाडीत किंवा लोकांच्या मान्यतेमध्ये अडकलेली नसावी. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जर आपल्याकडे सगळं असूनही आपल्याला आतून अस्वस्थ वाटत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. हो, हे ऐकणं खूप गरजेचं आहे अनेकांसाठी. ही अस्वस्थता वाईट नाही, सिद्धार्थालाही ती जाणवली होती. जर या अस्वस्थतेला आपण योग्य प्रकारे समजून घेतलं तर ती एका मोठ्या सकारात्मक बदलाची आणि खऱ्या आंतरिक शांततेची सुरुवात होऊ शकते. अगदी 100% बरोबर. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा थांबवण्यापूर्वी काही विचार करायला लावणारे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. नक्कीच. कोणते प्रश्न? पहिला प्रश्न म्हणजे, मी आयुष्यात खरोखर सुख शोधतोय की फक्त माझ्या मनातील रिकामेपणापासून पाळण्यासाठी एखादं डिस्ट्रॅक्शन शोधतोय? खूप सखोल विचार आहे हा. दुसरा प्रश्न असा की माझ्या अस्वस्थतेचं मूळ खरंच बाहेरच्या जगात किंवा परिस्थितीमध्ये आहे की माझ्या स्वतःच्या न संपणाऱ्या अपेक्षा आणि हवेमध्ये आहे? खरंय, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज माझं मन शांत करण्यासाठी आणि ती आतली आग विझवण्यासाठी मी कोणतं एक छोटं पाऊल उचलू शकतो? आपण आपले विचार, आपले अनुभव नक्की शेअर करा. हो, कारण संवाद साधल्यानेच अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. अगदी. कारण जेव्हा आपण एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधतो तेव्हाच खऱ्या अर्थाने या आधुनिक अस्वस्थतेवर मार्ग निघू शकतो. सुखसोयी वाईट नाहीत, पण मन शांत नसेल तर त्या खरं सुख देऊ शकत नाहीत. खरं सुख मनाच्या शुद्धतेत, जागरूकतेत आणि तृष्णा कमी करण्यात आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.